Hello student. From last lecture we are going to uh, two-dimensional transformation, and last lecture we learned the midpoint transformation, and there was the theorem is that under any 2 by 2 transformation matrix, a midpoint is transformed to the midpoint. And last lecture we are going taking one example, and in this lecture we are going to next few examples. So next example is that find midpoint of transform line. Segment AB where equation of line is 2x plus 3y is equal to 4, and A and B are the points of intersection of line, and coordinate axis T is equal to 1 4 minus 2 3. So ह्या लाईन ट्रान्सफॉर्म केल्यानंतर जे लाईनचं इक्वेशन येईल त्या लाईनचा आपल्याला मिड पॉईंट फाइंड करायचं आहे. अंडर द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इज गिवन दॅट 1 4 minus 2 3. सो फर्स्ट वी फाइंड द ए अँड बी. लाईन ए बी दिलेले आपल्याला ए आणि बी पॉईंट आपल्याला अगोदर फाइंड करावं लागते. ए आणि बी पॉईंट फाइंड कसे करायचे, तर ती लाईन कोणत्या पॉईंटमधून पास होती हे थोडक्यात फाइंड करायचं आहे. मग ए पॉईंट फाइंड करताना वायची व्हॅल्यू 0 पुट करायची ह्या इक्वेशनमध्ये, आणि बी फाइंड करताना एकची व्हॅल्यू 0 पुट करायची. सो गिवन इक्वेशन ऑफ लाईन अँड 2x plus 3y is equal to 4. पुट y is equal to 0. जर y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 2x is equal to 4. This implies x is equal to 2. Therefore a point 2 0. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0 म्हणजे a 2 0. Put x is equal to 0. Then 3y is equal to 4, and 3y is equal to 4 means y is equal to 4 upon 3. बी पॉईंट इज 0 4/3. मग आता काय करू, ह्या ए बीचा मिड पॉईंट फाइंड करायचा. सो यम इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. सो यम इज इक्वल टू काय होईल, 2 प्लस एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसची बेरीज करायची, त्याला 2ने बघायचे. 2 प्लस 0 डिवायडेड बाय 2, आणि वाय ॲक्सिसचा मिड पॉईंट होईल 0 प्लस 4/3 डिवायडेड बाय 2. मग किती झालं, 1 प्लस ते 4/3चा 3 डिवाइड होईल 6, म्हणजे 4/6 होईल, आणि 4/6 इज सेम ॲज 2/3. म्हणजे पॉईंट मिड पॉईंट काय झाला लाईन ए बीचा मिड पॉईंट 1 2/3. सो एम स्टार इज द मिड पॉईंट ऑफ ट्रान्सफॉर्म लाईन. सो एम स्टार इज इक्वल टू एम इन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. सो 1 2/3 आणि 1 4 minus 2 3. सो 1 minus 4/3 गुणाकार करायचा मॅट्रिक्सचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 1 × 1 1, आणि मायनस 4/3 होईल 2 × 3 minus 4/3, आणि 4 प्लस होईल 6 2/3 × 3 6/3. म्हणजे 1 minus 4/3 minus 1/3 तिरकस गुणाकार केला, आणि हे 6/3 6/3 किती होईल 2, आणि 4 + 2 4 + 2 6. म्हणजे ट्रान्सफॉर्म लाईनचा मिड पॉईंट काय असेल, -1/3 6 हा ट्रान्सफॉर्म केलेल्या लाईनचा मिड पॉईंट असेल. नेक्स्ट if A is equal to 4 9 and B is equal to 3 2, line AB is uniformly scaled by 3 units. What is the midpoint of transform line? म्हणजे इथं बघा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स दिलेलं नाही डायरेक्टली, तर तिथे काय दिलेलं आहे, लाईन स्केल बाय 3 युनिट म्हटलेले आहे. मग जर लाईट स्केल बाय युनिफॉर्म 3 युनिट, देन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आपण पाहिलेलं आहे टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशनमध्ये.
सो एम इज द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट ए बी. मग एमची व्हॅल्यू काय होईल तर मिड पॉईंटची व्हॅल्यू काढायची त्या ए आणि बी पॉईंटमधून. 4 + 3 / 2 आणि 9 + 2 / 2 म्हणजे तिकडे जाईल 7/2 आणि 11/2. आता ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स लाईन. सिन्स लाईन इज ए बी इज युनिफॉर्मली स्केल बाय 3 युनिट्स. मग युनिफॉर्म स्केलिंगचा मॅट्रिक्स असतो आणि युनिफॉर्म म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट सारखे असतात डायगोनलचे. आणि मग टी इज इक्वल टू किती होईल 3003. सो देअरफॉर एम स्टार इज इक्वल टू एम इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. 7/2 इंटू 7/2 11/2 इंटू मॅट्रिक्स 3003 गुणाकार करा किती होणार 7/2 इंटू 3 21/2 प्लस 0च होईल. आणि नेक्स्ट कोऑर्डिनेट काय होईल 0 प्लस 11/2 इंटू 3 म्हणजे 33/2. ठीक आहे. तर हा काय असणार आहे मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट ई बी. आता हे नेक्स्ट एक्झाम्पल तर तुम्ही सोडवण्यासारखे सोडवा. तुम्हीच सोडवा. ए बीचा मिड पॉईंट फाइंड करायचा नंतर फॉर्म्युला वापरायचा एम स्टार इज इक्वल टू एम इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. ठीक आहे. ठीक आहे. सोपं एक्झाम्पल आहे. चेक करा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नाही नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॅरलल लाईन्स. and there is the one of the remark under any 2/2 transformation matrix parallel lines are transformed to the parallel lines. Under any 2/2 transformation matrix parallel line transformed to the parallel lines. इथे बघा म्हणजे एक्स वाय एक्सेस आहे आणि इथं जर दोन लाईन पॅरलल असतील एकमेकांना समांतर असतील आणि ह्या दोन लाईन जर ट्रान्सफॉर्म केल्या टी ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टीने ट्रान्सफॉर्म केल्यानंतर त्या लाईनसुद्धा पॅरललच असतील एकमेकांना. म्हणजे ही L1 लाईन L1 स्टारला ट्रान्सफॉर्म झाली, L2 लाईन सपोज L2 स्टारला ट्रान्सफॉर्म झाली तर ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर त्या ट्रान्सफॉर्म लाईनसुद्धा पॅरलल असतात एकमेकांना. काय तर इकडं पॅरलल असतील आणि इकडं परपेंडिक्युलर असतील असं होणार नाही. ते म्हणजे पॅरलल लाईन ट्रान्सफॉर्म टू द पॅरलल लाईन. सो आणि 2 नंबरचा रिमार्क इफ एम इज द स्लोप ऑफ ओरिजिनल लाईन ए बी and m star is the slope of transform line AB star under transformation matrix T, then m star is equal to B plus dm divided by A plus cm. आता ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला जास्त एक्झाम्पल नाही पण कदाचित माहिती असावा म्हणून तो आपण तिथं नोट डाऊन केलेला आहे. नेक्स्ट शो दॅट द पॅरलल लाईन्स आर ट्रान्सफॉर्म. आता हे बघा एक एक्झाम्पल आहे इथं काय जास्त एक्झाम्पल नाही. शो दॅट पॅरलल लाईन्स आर ट्रान्सफॉर्म टू द पॅरलल लाईन्स युजिंग द लाईन्स 2 + 3y = 4 आणि -4x - 6y = 5 and t = 1 - 1 - 1 1. म्हणजे दोन लाईन्स पॅरलल असतात म्हणजे नेमकं काय तर दोन लाईन्स पॅरलल असतात म्हणजे त्यांचे स्लोप सारखे असतात. मग L1 आणि L2 लाईनचा स्लोप सारखा असेल तर आपल्याला दाखवायचं L1 स्टार आणि L2 स्टारचा पण स्लोप सारखाच आहे असं आपल्याला तिथं दाखवायचं आहे. सो गिवन इक्वेशन ऑफ लाईन L1 = 2x + 3y = 4 मीन्स 3y कारण ह्या इक्वेशनला काय करायचं आहे y = mx + c यात लिहायचं आहे. y = mx + c या स्वरूपात लिहायचं आणि त्यावरून स्लोप फाइंड करायचा आहे. मग 3y = किती होईल -2x + 4
मग वाय इज इक्वल टू काय होईल, तर वाय इज इक्वल टू -2/3, हा 3 इकडे डिवाइड केला, +4/3. मग ह्या लाईनचा स्लोप किती झाला, वाय इज इक्वल टू mx, इथं m हा स्लोप असतो, म्हणजे m1 किती झाला, 2 -2/3. आता सेकंड लाईनचा L2 इज इक्वल टू -4x + 6y इज इक्वल टू 5, -6y इज इक्वल टू काय होईल, 4x + 5. सो 6y इज इक्वल टू असं जर -6ने डिवाइड करा, y इज इक्वल टू -4/6x -5/6. सो m2 इज इक्वल टू 4/6 आहे, 4/6ला काउंट तुम्ही 2/3 लेता इथं, m2 स्टार इज इक्वल टू -2/3. म्हणजे m1 स्टार आणि m2 स्टार सारखे आहेत. दोन लाईनचे स्लोप जर सारखे असतील तर m1 आणि L2 काय असतील, एकमेकांना पॅरलल असतील. आता काय करायचं आहे, नेक्स्ट बघा, आता आपल्याला L1 स्टार फाइंड करायचं आहे. L1 स्टार फाइंड कसा करायचा, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ही L1 लाईन कोणत्या पॉईंटमधून पास होते ते आपल्याला माहिती असली पाहिजे. मग L1 लाईन कोणत्या पॉईंटमधून पास होती, त्याच्यासाठी काय करायचं, एकदा y इज इक्वल टू 0 पुट करायचं, एकदा x इज इक्वल टू 0 पुट करायचं, म्हणून त्यावरून A आणि B फाइंड करायचं. सिमिलरली L2साठी पण हीच प्रोसिजर आहे. आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. सो लेट L1 इज इक्वल टू 2x + 3y इज इक्वल टू 4 पासेस थ्रो पॉईंट. आता मी पॉईंट डायरेक्ट लिहिलेला आहे. कसं लिहिलं आहे, सुरुवातीला yची व्हॅल्यू 0 पुट करायची आणि नंतर एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची. yची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर 4/2 होतं, 4/2लाच आपण 2 लिहिलं आहे, 2 0, आणि बीची व्हॅल्यू होती 0 4/3. सो L1 स्टार इज अ ट्रान्सफॉर्म लाईन ऑफ L1. देन फॉर्म्युल्यानुसार L1 स्टार इज इक्वल टू L इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T, AB इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. सो 2 0 0 4/3 हे A आणि B पॉईंट हा 2 0 कोऑर्डिनेटवरचे 2 0 0 4/3 इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये 1 -1 -1 +1. मग ह्यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार 2 -2 -4/3 +4/3 येतो. आणि मग ह्याचा स्लोप फाइंड करायचा. स्लोप कसा फाइंड करायचा, तुम्हाला बघा तो 12वी 11वी फॉर्म्युला झालेला आहे. डिफरन्स बिटवीन y2 डिवायडेड बाय डिफरन्स बिटवीन x ॲक्सिस, म्हणजे y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. त्या फॉर्म्युल्यानुसार हे x1 y1 x2 y2. मग y2 - y1 म्हणजे -4/3 मायनस प्लस होईल ते 2 4/3 + 2 आणि डिवायडेड बाय x2 - x1. x2 - x1 म्हणजे -4/3 -2. गुणाकार केला तर 10/3 आणि हा -10/3 -10/3 -10/3 ठीक आहे. आता सिमिलरली ही L2साठी प्रोसिजर करायची. L2 लेट L2 स्टार इज इक्वल टू 4x + 6y -4x + 6y इज इक्वल टू 5 पासेस थ्रो पॉईंट. कोणत्या पॉईंटमधून पास होती, तर y इज इक्वल टू 0 पुट करायचं एकदा आणि x इज इक्वल टू 0 पुट करायचं. 5/4 0 आणि 0 5/6. So L2 star is transform line of L2. Then L2 star is equal to L into transform matrix of T. 5/6 0 0 5/6 1 -1 -1 +1. गुणाकार केला तर गुणाकार काय येतो, तर 5/6 5/4 -5/4 -5/6 +5/6. ठीक आहे. आणि हा झाला तुमचा x1 y1 x2 y2. आणि मग परत एकदा फॉर्म्युला वापरायचा स्लोपचा, त्याला m2 स्टार नाव द्यायचं. इथं m1 स्टार म्हटलेलं आहे. मग m2 स्टार इज इक्वल टू y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. सो 5/6 + 5/4 ते किती येणार, 50/24. आणि हे पण मग वजा 50/24 येणार. तर कसं गुणाकार आहे, वजा बाजूची बेरीज वजाच होणार. सो वजा 50/24, मग हा भागाकार वजा 1. म्हणजे M1 स्टार आणि M2 स्टार स्लोप सारखे आले. म्हणजे याचा अर्थ काय आला, L1 स्टार आणि L2 स्टार पण ते पण दोन कशा आहेत, पॅरलल लाईन्स आहे. म्हणजे हा थिअरम काय सांगतो, अंडर एनी 2/2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स पॅरलल लाईन्स आर ट्रान्सफॉर्म टू द पॅरलल लाईन्स. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि त्यात एक रिमार्क आहे, म्हणजे जसं पॅरलल लाईन ट्रान्सफॉर्म टू द पॅरलल लाईन, पण तसं इंटरसेक्टिंग लाईनमध्ये होत नाही. अंडर एनी 2/2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ट्रान्सफॉर्म टू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. लक्षात घ्या, लाईन इंटरसेक्शन असेल म्हणजे त्या ट्रान्सफॉर्म केलेल्या लाईन इंटरसेक्टिंग असतील असंच नाही. लक्षात घ्या, दोन ह्याच्यात गफलत करायची नाही. जर इथं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असेल आणि ह्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करीत असतील काटकोनात, ही सपोज L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे, आणि ट्रान्सफॉर्म केल्यानंतर जी लाईन आहे त्या कदाचित इंटरसेक्टिंग नसतील, ते कदाचित as क्रॉस असतील एकमेकांना, कदाचित ते पॅरलल पण होऊ शकतील, कशा पण असू शकतात, कशा पण असू शकतात, म्हणजे कदाचित त्या इंटरसेक्टिंग पण असू शकतात. पण आपण गॅरंटी देऊ शकत नाही की इकडे इंटरसेक्टिंग आहेत म्हणून इकडं पण इंटरसेक्टिंग असतील असं नाही. इकडं कदाचित ते पॅरलल होतील 180 अंशामध्ये, 90 अंशामध्ये, कशा पण एकमेकांना छेदत असतील. ठीक आहे. पण हा काय थेरम काय सांगतो, इकडं जर इंटरसेक्टिंग पॉईंट असेल तर इकडं पण हा इथालचा पॉईंट इंटरसेक्टिंग असतो. म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज ट्रान्सफॉर्म टू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, असा हा थेरम आहे. आता ह्याच्यावरती एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म लाईन्स वेअर इनिशियल लाईन्स आर x + 2y = 2 आणि x - y = 4 आणि t = 2 - 1 - 2 1. सो आपण काय करू, अगोदर हे लाईन इक्वेशन सोडू की ह्यांचा इंटरसेक्शन पॉईंट फाईंड करायचा. म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट फाईंड करायचा म्हणजे हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. कसे सोडवायचे, एक सहगुणक सारखा करायचा कोणता तरी एक सोडवायचे. सो गिवन इक्वेशन ऑफ लाईन्स आर x + 2y = 2 आणि x - y = 4. मग इथं हा मायनस आणि हा प्लस कॅन्सल होईल जर सहगुणक वायचा सारखा केला तर. मग वायचा सहगुणक सारखा करायचा असेल तर इक्वेशन 2ला 2 ने गुणा, इक्वेशन 1 + इक्वेशन 2 × 2. सो x + 4y = 2 आणि 2x - 2y = 8. बेरीज केली तर 3x = 10 होईल. इथं प्लस मायनस कॅन्सल होईल आणि 3x = 10 तर x = 10/3. x = 10/3 ही किंमत इक्वेशन 2मध्ये पुट करा आणि 2मध्ये पुट केलं तर 10/3 - y = 4 मीन्स y = 10/3 - 4 आणि म्हणजेच y = -2/3. म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती झाला, 10/3 - 2/3. मग p = 10/3 - 2/3. मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन P स्टार जर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तर P स्टार काय होईल, P × ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. कारण का पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ट्रान्सफॉर्म टू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. 10/3 - 2/3 2 - 1 - 2 1 गुणाकार करा. इथं -10/3 × 2 20/3 होईल आणि इथं -2/3, इथं -2 मायनसचा गुणाकार प्लस 4/3 आणि इथं काय होईल -10/3 आणि इथं -2/3 गुणाकार केला. छेद समान आहे, 24/3 वजा 12/3 म्हणजेच 8 - 4. अशा पद्धतीचा हा तुमचा पॉईंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन असणार. आता नेक्स्ट युनिट खूप महत्त्वाचं युनिट, कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्यालाच कॉन्कॅटेनेटेड बघा खूप शब्द उच्चारायला अवघड येतो. कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉन्कॅटेनेटेड ट्रान्सफॉर्मेशन असा शक्यतो तुम्हाला एक्झाम्पलमध्ये तो ब्रॅकेटमधला शब्द आहे ना कॉन्कॅटेनेटेड, तोच शब्द तुम्हाला एक्झाम्पलमध्ये विचारला जातो. कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन असं नाही वापरलं जातं. कॉन्कॅटेनेटेड ट्रान्सफॉर्मेशन फाईंड करायला विचारतात तुम्हाला. सो if T1 = T2 T3 ... Tn are n types of transformation matrix, then the combined transformation matrix is given by T = T1 × T2 × T3 ... Tn. म्हणजे गुणाकार करायचं कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन गुणाकार. सो if x star is a transform object of x under any 2x2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स, x स्टार काय असेल, ट्रान्सफॉर्मेशन ऑब्जेक्ट असेल x स्टार अंडर एनी 2x2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T, then T x star is equal to x into transformation matrix T. So note that here is the important note.
matrix multiplication is not commutative, means T1 into T2 is not equal to T2 into T1. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ऑर्डर चेंज करता येणार नाही, तुम्ही म्हणणार टी गुणाकार आहे, T1 इकडं लिहिलं काय टी यांना दिलेलं तर काय होईल, तर काही नाही, उत्तर चुकलं, एवढंच होईल. म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज इम्पॉर्टंट. सो ऑर्डर इंटरचेंज करायची नाही. आणि ह्याच्यावरती आपण भरपूर एक्झाम्पल घेण्यासारखे कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्कॅनेटेड ट्रान्सफॉर्मेशनवरती आपण आजच्या लेक्चरला फक्त एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड द कॉन्कॅनेटेड ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फ्रॉम reflection through y is equal to minus x lines followed by scaling in y direction by 1/2 units followed by sharing in x direction by minus 2 units. Apply it on object x is equal to 1 minus 2 0 2. म्हणजे हे तुम्हाला बघा बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये 3 कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन असते, म्हणजे असे 3 सेपरेट आकडे दिलेले असतात आणि त्याला एकच ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स तुम्हाला फाइंड करायला विचारतात. सो T1 इज इक्वल टू रिफ्लेक्शन ऑफ लाईन y इज इक्वल टू मायनस एक्स लाईन. मग आता y इज इक्वल टू मायनस एक्सचं रिफ्लेक्शन आपण बघा पहिल्या 1-2 लेक्चरमध्येच पाहिलेलं आहे. काय असतं, y इज इक्वल टू जर मायनस एक्स असेल तर 1 minus 1 0. जर रिफ्लेक्शन थ्रू एक्स ॲक्सिस असेल, बघा रिफ्लेक्शन थ्रू एक्स ॲक्सिस असेल तर 1 0 0. रिफ्लेक्शन थ्रू एक्स ॲक्सिस असेल तर 1 0 0 minus 1. रिफ्लेक्शन थ्रू वाय ॲक्सिस असेल तर मायनस 0 0 1. रिफ्लेक्शन थ्रू y इज इक्वल टू एक्स असेल, y इज इक्वल टू एक्स असेल तर 0 1 1 0. आणि रिफ्लेक्शन थ्रू जर y इज इक्वल टू मायनस एक्स असेल तर 0 minus 1 minus 1. मी ही मॅट्रिक्स लक्षात ठेवायचे कारण हे आता ह्याच्यामध्ये लागणार आहेत. कोणत्या पण टाईपचं विचारलं, रिफ्लेक्शन असो, रोटेशन असो, सेरिंगचं असो, स्केलिंगचं असो, कोणतंही तुम्हाला आलं तर ते यायला पाहिजे. येतं आता मॅट्रिक्सचे टाईप पार्ट झाले पाहिजे. रिफ्लेक्शन थ्रू y इज इक्वल टू मायनस एक्स मायनस 1 0 minus 1 minus 1 0. स्केलिंग इन y डायरेक्शन बाय 1/2 युनिट्स. स्केलिंग नाही, हां स्केलिंगच आहे. स्केलिंग इन y डायरेक्शन बाय 1/2 युनिट्स. मग स्केलिंगचा मॅट्रिक्स असतं y डायरेक्शन, एक्स डायरेक्शन असेल तर इथं असतं, वाय डायरेक्शन असेल तर इथं असतं. म्हणजे 1 0 0 1 हाफ. आणि T3 सेरिंग इन एक्स डायरेक्शन बाय -2. सेरिंगमध्ये डायगोनलचे एलिमेंट ऑलवेज 1 असतात, नॉन डायगोनलचे फक्त चेंज होतात. इथं एक्स ॲक्सिसचं सेरिंग असतं, इकडं वाय ॲक्सिसचं सेरिंग असतं. आता इथं एक्स ॲक्सिसचं सेरिंग सेम -2 0. मग कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन इज T इज इक्वल टू ह्या तिघांचा गुणाकार असंच ठेवायचा. तुम्ही T3 दिल्यातलं तर चुकतं इथे. हे हा क्रम आहे ना वरचा क्रम, ह्या क्रमनुसारच त्यांचा गुणाकार ठेवायचा. T1 T2 T3. मग गुणाकार करायचा, पहिल्या 2चा गुणाकार करायचा, नंतर परत तिसऱ्याशी गुणाकार करायचा. गुणाकार नीट बघून घ्या. ठीक आहे. तर आता परत काय करायचं आहे, हे एक्स ऑब्जेक्टिव्हवरती अप्लाय करायचं आहे, ह्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. मग एक्स स्टार इज इक्वल टू काय होईल, एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. सो एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स 1 - 1 0 2 एक्स दिलेल्या एक्झाम्पलमध्ये, आणि ट्रान्सफॉर्मेशन कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स 1 - 1 -1 0. त्या तिघांचा गुणाकार करून आलेला हा मॅट्रिक्स. आणि मग हा गुणाकार केल्यानंतर 3 - 1 हाफ -2 0.
अशा पद्धतीचे तुम्हाला कॉन्टिन्युटेड किंवा कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सचे एक्झाम्पल असतात. तुम्हाला 3 मॅट्रिक्सचा गुणाकार करावा लागतो. तिथं बघा 2 नसतात, 4 पण नसतो, आपल्याला फक्त 3 कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन एकत्र तुम्हाला तिथं फाईंड करायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल अजून घेऊ. नेक्स्ट पुढच्या 2 लेक्चरमध्ये हा चॅप्टर संपलेला असेल. ठीक आहे, वी स्टॉप हिअर.